आज बघणार आहोत सोड्याचा वापर न करता टम्म फुगलेली वरून कुरकुरीत आणि आतून पोकळ असणारी बटाटा भजी कशी करायची। बाहेर पाऊस पडायला लागला ना की सगळ्यांना भूक लागते आणि मग काय गरमागरम काही ना काहीतरी पाहिजेतच। अशी टम्म फुगलेली कुरकुरीत बटाटा भजी तुम्हाला सुद्धा करायची असतील तर खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुरुवातीला विकतचं असो किंवा घरी दळलेलं चण्याचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय। 2 बटाट्यांची मी साल काढून घेतली आणि त्याला लगेचच पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत। इथं मी स्लायसरचा वापर करून हे बटाट्याचे काप करून घेणार आहे। खूप जास्त पातळही नाही करायचे आणि खूप जास्त जाडही नाही ठेवायचे। जाड ठेवले तर बटाटे भजी कुरकुरीत होत नाहीत। तुम्ही सुरीने सुद्धा याचे काप तयार करून घेऊ शकता, पण स्लायसरने केले तर एकसारख्या आकारामध्ये सगळे काप एकाच वेळेस तयार करता येतात आणि वेळही वाचतो। घरातील एखादी वाटी किंवा कपाने मोजून 2 कप एवढं चण्याचं पीठ घेतलं, त्याच वाटीने पाव कप एवढं तांदळाचं पीठ घ्यायचंय। यामुळे भजी छान कुरकुरीत होतात। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय, पाव चमचा हळद घालायची आणि 1 कप पाणी घेतलंय। ज्या कपाने आपण पीठ घेतलं त्याच कपाने पाणी घ्यायचंय। थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ भिजवून घ्यायचंय। पिठाची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीने असायला हवी ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। यामधलं थोडं थोडं पाणी घालत बघा 1 कपातलं अगदी 1 चमचाभर पाणी इथं शिल्लक राहिलेलं आहे। हे पीठ आपल्याला अगदी 2-3 मिनिटं छान फेटून घ्यायचंय। यामध्ये आपण सोडा वापरणार नाहीये, त्यामुळे आपण पीठ छान फेटून घेतलं की त्यामध्ये सोडा घालायची गरज लागत नाही। पिठाला छान असे बबल्स येतात आणि पीठ अगदी हलकं होतं। तुम्ही कोणतं पीठ वापरताय यावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं। कधी कधी तुम्हाला एखाद चमचा जास्त किंवा कमी सुद्धा लागू शकतो। आता या पद्धतीने बघा चमचा यामध्ये बुडवून पाहिला, मागच्या साईडने याला छान कोटिंग झालेलं आहे। यावरती अशी एक लाईन मारून पाहिजे, अगदी छान असं कोटिंग असलेलं आपलं हे पीठ तयार झालं। यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर, थोडासा हिंग घालायचा आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा धने पावडर घालायची, 1 चमचा ओवा घेतलाय तो हातावरती या पद्धतीने कुस्करून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो। बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची। आता हे सगळे मसाले या पिठामध्ये मिक्स झाले पाहिजेत, यासाठी याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही जितकं जास्त फेटून घ्याल ना भजी तितकीच हलकी फुलकी आणि पोकळ अशी तयार होतात। 2-3 मिनिटं फेटून घ्यायचंय। आता याला 10 मिनिटांसाठी रेस्ट देऊया। तोपर्यंत आपण जे बटाट्याचे काप तयार करून ठेवले ते काप एका कॉटनच्या कपड्यावरती पाणी निथळण्यासाठी पसरून घ्यायचे। पाण्यातून काढून आपण डायरेक्ट पिठामध्ये बटाट्याचे काप बुडवले तर त्याला व्यवस्थित कोटिंग होत नाही, त्यासाठी थोडंसं हलकंसं कोरडं करून घ्यायचंय। भजी करण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय, त्यातलंच 1 चमचा तेल मी यामध्ये घालतीये। कडकडीत तेलाचं मोहन असं घातलं आणि ह्याला छान पेटून घेतलं ना की भजी छान कुरकुरीत होतात। कोरडे झालेले हे 7-8 बटाट्याचे काप मी घेतले, त्यातल्या 1 काप आपण आता ह्याच्यामध्ये बुडवून घ्यायचाय। दोन्ही साईडनं ह्याला कोट करून घ्यायचंय आणि वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते या पद्धतीनं काढून घ्यायचंय आणि अशा पद्धतीनं आपण बटाटे भजी घालणार आहोत। आता यामध्ये मी एका वेळेस 7 ते 8 बटाट्याचे काप घालतीये। कढईत मावेल एवढेच बटाट्याचे काप घालायचे, बाकीचे नंतर घालायचे। या पद्धतीनं कोट करून घ्यायचं आणि याला तेलामध्ये सोडायचं। तेल कडकडीत गरम करून घ्यायचंय, त्यानंतर मीडियम फ्लेमवरती हे सगळी बटाट्याची भजी सोडायची आणि एकाच फ्लेमवरती आपल्याला सगळी बटाट्याची भजी तळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम जर खूप जास्त बारीक असेल तर भजी तेलकट होतात। थोडीशी मीडियम फ्लेमवरतीच बटाटा भजी तळून घ्यायची म्हणजे ती करपतही नाही आणि छान टम्म फुगतात। एक साईड तळून झाल्यानंतर दुसऱ्या साईडनं पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साईडनं तळून मस्त अशी टम्म फुगलेली कुरकुरीत बटाटा भजी बनवून तयार होतात। बऱ्याच काळापर्यंत ही भजी छान टम्म फुगलेली राहतात। आता थोड्याशा मिरच्या सुद्धा यामध्ये तळून घ्यायच्यात। मिरची तळताना नेहमी त्यामध्ये चीर पाडून घ्यायची आणि मिरच्या तळून घ्यायच्या। अगदी मस्त कुरकुरीत आणि टम्म फुगलेली आपली इथे बटाटा भजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही जर यापूर्वी कधी अशी बटाटा भजी केली नसतील तर नक्की करून पहा, अगदी कुरकुरीत बटाटा भजी बनवून तयार होतात। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा अशी बटाटा भजी नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही केलेली भजी कशी झाली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा।